स्पेक्ट्रम रिन्युएबल एनर्जी कंपनीनं तयार केलेलं सेंद्रिय खत शेतकऱ्यांना अतिशय फायद्याचं ठरणार आहे। या सेंद्रिय खतामध्ये अनेक पोषक घटक आहेत। त्याचा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी चांगला फायदा होतोय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगर इथं स्पेक्ट्रम रिन्युएबल एनर्जी या कंपनीनं सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केलाय। इथं प्रेसमडपासून द्रवरूप आणि घनरूप सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते। हे खत संपूर्णपणे सेंद्रिय असून त्याचा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी चांगला फायदा होतोय। स्पेक्ट्रम डायजेस्टेड ह्याच्यावरती कोणतीही प्रक्रिया न करता पूर्ण सेंद्रिय स्वरूपात सेंद्रिय प्रमाणित खत हे आपण शेतावरती पाटपाण्यातून आळवणी स्वरूपात फिल्टर करून आपण ड्रिपमधून सुद्धा हे देऊ शकतो। तर ह्याच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करण्यासाठी कितपत याची मात्रा प्रति एकरी वापरायची ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आम्ही एक शेतकऱ्यांपुढे नवीन असं तंत्र उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि स्पेक्ट्रम डायजेस्टेड किंवा वारणा समूहाचा ह्यामध्ये खूप मोठा सहभाग आपल्याला इथं लाभलेला आहे। प्रेसमडपासून बनवलेल्या या स्लरीत अनेक सेंद्रिय घटक आहेत, यामुळे रासायनिक खतांना पर्याय मिळणार आहे। मुख्यत्वे स्लरीमध्ये सेंद्रिय कर्ब आहे, जो की पिकांना सतत उपलब्ध होत राहणार आहे। आणि मुख्य अन्नद्रव्ये NPK त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये हे सुद्धा स्लरीमध्ये आहेत। स्लरी ही प्रेसमडपासून जैव विघटन करून तयार झालेले एक द्रव्य स्वरूपात उपलब्ध होत असल्यामुळे ते पिकांना लवकरात लवकर उपलब्ध होऊन पाण्यामधून हे देता येतं आणि ह्याच्यामुळे मातीची जी जडणघडण आहे ती सुद्धा सुधारते। परत कमी पाण्याचा ताण सहनशीलता पिकांमध्ये वाढते। त्याचबरोबर रोग प्रतिकारक क्षमतासुद्धा पिकांमध्ये वाढते। या स्लरीमध्ये अनेक सेंद्रिय घटक असून त्याचा पिकांच्या वाढीला मोठा फायदा होणार आहे। शिवाय येणारं उत्पादन हे विषमुक्त असणार आहे। घनरूपातलं खत वापरताना प्रति एकर 3 ते 4 टन वापरावं। यापैकी 40% खत हे मशागतीवेळी मातीत मिसळावं। उरलेलं 60% खत दर महिन्याला विभागून द्यावं। तर द्रवरूपातलं खत देताना पाणी आणि खतांचं 3:1 असं प्रमाण ठेवावं। बरेच विशेष घटक आहेत जे की पिकांच्या वाढीसाठी खूप उपयोगी आहेत, जसे संप्रेरके, परत ग्रोथ हार्मोन्स असतील। ह्या सर्व गोष्टी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात। तर ह्या पद्धतीने स्लरीमध्ये आपण जीवाणूंचा वापर करून त्याची उपलब्धता अजून वाढवतो। तर जैविक खते असो किंवा जैविक कीटकनाशकं असो, हे दोन्ही जरी आपण स्लरीच्या माध्यमातून दिले तर पिकांची वाढ लवकर होते आणि पिकामध्ये दुष्काळी वातावरण असो किंवा कमी पाण्याचा ताण असो, त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता असो, ह्या सर्व गोष्टी साठी खूप फायदेशीर ठरते। कोल्हापूर भागात खताच्या विक्रीसाठी डेपो बनवण्यात येत आहेत। त्याचा खताच्या वितरणासाठी फायदा होतोय। त्यांच्या या कामात नाबार्डनं देखील मदत केली आहे। ग्रीन अर्थ ॲग्रोबायोटिक प्रयोगशाळेच्या आवारात पहिली डेपो संकल्पना रुजू होत आहे। तर ही संकल्पना खतासाठी किंवा स्थानिक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। ह्याच्यामध्ये स्पेक्ट्रम डायजेस्टेड वारणेमध्ये जी निर्मिती केली जाते त्याचे एक 25 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरती प्रत्येक ठिकाणी एक डेपो सुरू करण्यात येत आहे। आणि ह्या खताचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि त्यांना ते स्थानिक स्वरूपात स्थानिक लेवलवरती सतत उपलब्धता त्याची व्हावी, ह्या उद्देशाने पहिला डेपो आपण जयसिंगपूर येथे चालू करत आहोत। तर वारणेहून एक 40 ते 50 टन ह्या डेपोमध्ये स्लरीची वाहतूक केली जाईल आणि तिथं ह्या स्लरीची साठवणूक केली जाईल। तिथून परत त्या जयसिंगपूरच्या किंवा डेपोच्या आवारातील 25 किलोमीटरमधील शेतकऱ्यांना ही स्लरी उपलब्ध केली जाईल। स्पेक्ट्रम रिन्युएबल एनर्जी कंपनीनं बनवलेलं हे खत येत्या काळात रासायनिक खतांना मोठा पर्याय म्हणून उपलब्ध होईल। त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपली शेती रसायनमुक्त करण्यात मोठा फायदा होईल। कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर।